रचोनी सदा तारीने पांडू. आपण बघतो की संतांचे आपण अभंग घेऊ आणि आपल्यासारखे मुक्त कविता असतात. आपल्या काव्याला कोणी अभंग म्हणत नाही. अहो जे भंग पावत नाही त्याला अभंग असं म्हटलं जातं. आज किती वर्ष होती तरी या संतांची जी अभंग वाणी आहे ती अजूनही आपण गातो. म्हणून जया भंग नाही अशा त्या अभंगा. आणि हे तुकोबांचं जगतून म्हणतात. म्हणजे खरं म्हणजे त्यांचं व्यावहारिक शिक्षण किती होतं, पण त्यांचे अभंग जर आपण बघितले तर प्रार्थनापर आहे, सामाजिक विषयांवरती आहे, आत्मकल्याणावर आहे. पर्यावरणावरती आपण परवाच त्यांचा अभंग बघितला. अशा प्रत्येक विषयाला हात त्यांनी स्पर्श केलेला आपल्याला. अशा या तुकोबा आज जो आपण त्यांचा अभंग घेत आहे त्याच्यामध्ये म्हणताय की उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वळले क्षेत्र. उदंड म्हणजे काय, जे एखादं भांड असेल तर ते कुठून जातं तेव्हा त्याला आपण उदंड उदंड किंवा आपण गौरी वगैरे आणतो तेव्हा आपलं घर जेव्हा आपण तिथे राहतो तेव्हा तिने आता गौरी घेतले ना ती म्हणते उदंड उदंड. म्हणजे तुमच्याकडे धन सगळं उदंड. तुकोबा ह्या अभंगामध्ये काय सांगताय, काय उदंड आहे, काय उदंड बांधलाय, काय उदंड ऐकलंय, काय उदंड वर्णन केलंय. क्षेत्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्री आपण सगळ्यांकडे जात असतो, पण प्रत्येक क्षेत्राचं काही ना काहीतरी मनात असतं. तर हे म्हणताय कितीतरी ही क्षेत्र बघितली पण ह्या तीर्थक्षेत्रासारखं दुसरं तीर्थक्षेत्र नाही. मग असं कुठलं तीर्थक्षेत्र आहे, कोणत्या तीर्थक्षेत्राबद्दल तुकोबा म्हणताय. आता लवकरच वारी आलेली आहे म्हणजे आपल्याला सर्वच ठिकाणी कुठल्या क्षेत्राबद्दल तुकोबा म्हणताय. ते पंढरी क्षेत्राचं वर्णन करत आहे की पंढरीचा महिमा अगाध सांगितला. की पंढरीला भूवैकुंठ असं म्हटलं जातं. म्हणजे आपण मरणोत्तर आपली गती काय आहे आपल्याला माहिती. आपण नरकात जाणार आहोत तर स्वर्गात जाणार आहोत माहिती. पण या देहामध्ये असताना या भूवैकुंठाला तर आपण जाऊ शकतो की नाही. असं ते भूवैकुंठ म्हणजे पंढरी क्षेत्र आहे. बघा इतर क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला कितीतरी व्रत वैकल्य मंडप वगैरे सगळं करावं लागतं. पण पंढरपुरात गेल्यावर असं काही आहे का. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर काय करायचंय तर चंद्रभागेमध्ये स्नान करायचंय आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. इतकं साधं सुलभ असं हे पंढरी क्षेत्र आहे. पण ते कुठे बसलेलं आहे. ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा. हे चंद्रभागेच्या तीरावरती बसलेला आहे. ही चंद्रभागा आपण म्हणतो पण तिचं मूळ नाव काय आहे. तिचं नाव भीमा आहे. आज आपण भीमा नदीची माहिती करतो. भीमा ही नदी भीमा शंकरच्या इथे ज्या वेळेला सूर्यवंशातील भीमक राजा यांनी शंकराची आराधना केली कशासाठी तर त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी म्हणून आराधना केली. आणि त्रिपुरासुराचा वध झाला. चंद्र प्रसन्न झाले आणि राजाला विचारलंय की तुला काय हवं
तेव्हा ते म्हणताय, कारण शंकर इतके असले की त्यांच्या अंगात दोन्ही मामाच्या धारा निघायला लागल्या. आज आपल्याला उन्हाळ्यामुळे मामाच्या धारा कष्ट करू नये, गोंधळात कष्टच नाही करत, गोंधळात माघार पण आहे. पण शंकर भगवानांच्या अंगामधून कामाच्या धारा व्हायला लागल्या आणि तेव्हा तो निवृत्त राजा म्हणतोय की ही तुमची ती धर्मगंगा आहे, ही नदीच्या स्वरूपात इथे कायम स्वरूपी वाहते, म्हणून तिला श्वेतगंगा असं सुद्धा म्हणतात. श्वेत म्हणजे ना अशी ही गंगा म्हणजे सीमा ही तिचं नाव पडले आणि ती आजपर्यंत वाहत. अशी ही भीमा नदी आपल्यामध्ये अनेक उपनद्या सामावर पुढे जाते. ही भीमा नदी 3 राज्यातून भारतातल्या जाते. पहिला म्हणजे महाराष्ट्र, मग कर्नाटक आणि त्यानंतर तेलंगण अशा 3 राज्यातून जाणारी ही भीमा नदी आहे. पण हिला चंद्रभागाचं नाव पडलं तर ज्या वेळेला ती पंढरपूरच्या इथे येते त्यावेळी तिचा आकार चंद्रपुरीसारखा होतो, म्हणून तिला चंद्रभागा असं नाव पडलं. चंद्रभागा नावाची नदी चिनामध्ये नाही पडतात, पण तिला ती चंद्राप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा नाव पडले आहे. तिचं नाव भीमा. ह्या भीमा नदीवर अनेक संतांनी काव्य केलेली आहे. पंढरपुरामध्ये विटेवर उभा राहिलेला पांडुरंग भक्तांची वाट बघतो आणि पांडुरंग असा देव आहे की कोणालाही तिथे त्याच्या पायावर मस्तक ठेवून दर्शन घेता येते. बाकी सगळे देव सोडत असतात, पण 18 करोड जातीला दर्शन घेता येईल असा एकमेव देव म्हणजे आमचा पांडुरंग, आणि तो सुद्धा 28 युग या चंद्रभागेच्या तीरावरती उभा. आता हा विटेवर उभा आहे बरं का, विटेवर उभा आणि कटेवरील हात असं त्याचं ज्ञान आहे. या देवाच्या हातामध्ये शस्त्र नाही, पण तो कमरेवर हात ठेवून आपल्याला काय सूचित करतोय तर तो आपल्याला सांगतोय की हा नवसागर एक हात कोण नाहीये, तो फक्त कमरेपर्यंत आहे. तुम्ही माझ्याकडे जर 1 पाऊल जरी टाकलं ना तरी मी 10 पावलं तुमच्याकडे येणार आहे. आणि हा भक्त पुंडलिकासाठी आलेला आहे, तो भक्तांची वाट पाहतो आहे. वाट पाहे
नामदेव महाराज काय म्हणताय की चंद्रभागेचं महात्म्य किती आहे हो. तेव्हा ते एका अभंगामध्ये ते वर्णन करताय. भौगोलिकदृष्ट्या सुद्धा आपण बघितलं तर हिच्या पाण्यावर जवळजवळ 22 धरणं बांधलेली आहेत. आपल्या जवळ बनवण्यात येणारा अनेक धरण लागतं. भांडवलचं धरण आहे, पाचशेचं धरण आहे, उंचीचं धरण आहे. अहो घरामध्ये ही नियेला मिळून पुढे भीमा नदीला मिळते आणि ती पुढे पुढे जात होती. तर हिचं असं एक वैशिष्ट्य आहे की हिच्या तीरावरती जवळजवळ 6 अभयारण्ये सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आहेत, कीटक आहेत, वन्य जनावर आहेत. त्याशिवाय भीमाशंकरच्या इथे जे वन आहे इथे आजही कुठल्याही भागात न मिळणाऱ्या अशा वनौषधी तिथे प्राप्त होतात. म्हणून आयुर्वेदिक डॉक्टर जे असतात ते तिथे त्या वनस्पती शोधण्यासाठी जातात. अशी ही भीमा नदी. या भीमा नदीला भौगोलिक कसं महत्व आहे, तसं धार्मिक महत्व आहे. जसं पंढरपूरच्या क्षेत्रावर आहे तर जसं नरसिंहपूर आहे, गाणगापूर आहे, अशी बरीच तीर्थक्षेत्र या भीमा नदीच्या काठावर आहे. आता या भीमा नदीला सुद्धा भरपूर पाणी आहे, पण आपण पाण्याचं महत्व बघतोय. तर एक कवी म्हणताय उदंड वाहते सतत वाहते उदंड पाणी उदंड पाणी सतत वाहते उदंड पाणी उदंड पाणी आरोग्य खात्याने अशी एक योजना देण्याला 2-4 वर्ष झाली, पण 1400 कोटी रुपयांची योजना आहे. पण फक्त मी अशी महाराजांपुढे प्रार्थना करते की फक्त कागदावर पोहोचली. कारण हे जर पाणी आपण वळवलं, कोकणामध्ये जे पाणी मिळतं फक्त पावसाळ्यामध्ये कोकणात पाणी असतं, पण ते पाणी 12 महिने कोकणामध्ये कसं मिळेल हा विचार आरोग्य खात्याने केलेला आहे. आणि ही योजना लवकरच फलद्रूप व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण जे पाणी आहे ना ते अत्यंत अनमोल आहे. आज पाण्यासाठी आपल्याला वळवून फिरावं लागतं. पुण्यासारख्या महाशहरात सुद्धा महिन्याला 2 वार पाणी येत नाही. म्हणून पाणी आणि पाणी जपून वापरा असं सांगितलेलं आहे.
पण पाणी आपण जपून वापरत नाही. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीवर अशी तर वेळ येणार नाही ना की डोळ्यात पाणी प्यायची वेळ येईल. आपल्या पुढच्या पिढीला जलाशय दिसणार आहे की नाही अशी शंका यायला लागली आहे. इतकं पाण्याचं दुर्भिक्ष होत चाललंय. म्हणून एक कवी म्हणतात, म्हणून पाण्याचं नद्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे प्रत्येकाचं आर्थिक कर्तव्य आहे. म्हणून पाण्यामध्ये नदीमध्ये बेर कचरा टाकू नका हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं. कारण वाईट गोष्ट माणसाकडून न शिकवता सुद्धा घडली जाते. पण चांगल्या गोष्टीसाठी त्याला वारंवार सांगायला लागतं. म्हणून संस्कार करायला वेळ लागतो की पण व्यसन लागायला वेळ लागतो का नाही ना. म्हणून पुन्हा पुन्हा जेव्हा 10 दिवसामध्ये जे दशहरा आपण विषय घेतलेला आहे त्या निमित्ताने मी दररोज तुम्हाला थोडासा हा कोर्स वाचणार आहे. अशी ही भीमा नदी अत्यंत धार्मिक आहेच महत्व, पौराणिक महत्व आहे, भौगोलिक महत्व आहे आणि पारमार्थिक सुद्धा महत्व आहे. आमचे नाथ महाराज तर काय म्हणतात, माझी बहिण चंद्रभागा सगळ्यांना तिथे प्रवेश नसायचा. म्हणून ज्ञानदेवांनी नामदेवांना काय सांगितलं की नाम्या हे देवळाच्या कीर्तनांना ते वाळवंटामध्ये नेलं. म्हणून वारीमध्ये वाळवंटामध्ये कीर्तन सेवा केली जाते आणि वाळवंटामध्ये वनस्पती पुन्हा उगवत निघतात. त्याच्या आपल्या वासना ते पुन्हा उगवत नाही. म्हणून वाळवंटातलं कीर्तन ऐकायचे असते. मग असं हे नामदेवांनी देवळातलं कीर्तन हे वाळवंटामध्ये आणलं आणि म्हणून वाळवंटातल्या कीर्तनानंतर काना केला जातो. मग काना हा स्वतः आपला पण खायचा नसतो, तो काना एकमेकांना कळवायचा. अशी ही आध्यात्मिक सुद्धा
सुद्धा क्रांती ह्या नेहमीच्या काठावरच चालली आहे. आणि देखेला विटेवर उभा राहिलेला देव आपल्याला प्रत्यक्ष दिसेल. पण कसा दिसेल? आपल्याला संसाराचा वीट आल्याशिवाय आपल्याला विटेवरचा भेटणार नाही. पण आपल्याला संसाराचा वीट येतच नाही. इथे आलं तरी 4 दिवस मध्ये काय भरून कोण नाही ना असं बोलत नाही. पण तो वीट येण्यासाठीच आपल्याला संत सांगत असतात, नामस्मरण करा, नामघोष करा. म्हणून त्याच्या पुढच्या जगामध्ये तुकोबा आपल्याला सांगताय की ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नामघोष होते. मग संत कोणाला म्हणतात की ज्याची वाणी मूर्ताप्रमाणे मधुर त्याची वाणी देव देवा कारणी अशी त्यांची करणे असते ना, त्यांना संत म्हणतात. हे संत आत्मोद्धार करतातच, पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना भक्ती मार्गाला लावायचे काम ते करत असतात. म्हणून संत आणि वसंत हे सारखे म्हणतात. बघा, वसंत ऋतू आला ही सृष्टी कशी तयार होते, त्याप्रमाणे संतभेटीसाठी की आपले आयुष्य सुद्धा भक्ती मार्गामध्ये फुलायला लागते. म्हणून अनेक संतांनी ह्या वाळवंटामध्ये भक्तीच्या वाळवंटामध्ये भक्तीचा मळा फुलवलेला आपल्याला दिसतो. की विठ्ठल विठ्ठल भजनी अगदी उमदुमदी पंढरी असे तुकोबा सुद्धा आपल्याला म्हणतात. अनेक संतांची पद्यरचना ह्या महिमा पाठावरती आहे की पंढरीचा वास चंद्रभागेच नाम. सगळी गाणी म्हणायला तर सगळं ठिकाण त्याच्यातच. पण असे हे अभंग रचना या अनेक संतांनी भीमा तीरावरती केली. म्हणून चंद्रभागेचं स्थान हे अवश्य करावे. आणि एक कारण असं आहे की ज्या वेळेला ह्या सर्व तीर्थ जेव्हा आपण तीर्थक्षेत्री जातो, आपण स्नान करतो, आपलं पाप त्यांच्यामध्ये देतो आणि आपण पवित्र होतो. पण या सगळ्या तीर्थांना असं वाटतं की आम्ही तुमच्यामुळे मलिन झालोय, आता आम्ही पवित्र कधी होणार? तेव्हा ही सगळी तीर्थ दररोज दुपारी 12 वाजता या पुंडलिकाच्या तीराजवळच्या चंद्रभागेच्या स्नानासाठी जातात. इतकं महात्म्य या चंद्रभागेचा. म्हणून नामघोष करताना सुद्धा मोठ्यांना करावा. त्याला घोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे माझी आजी म्हणायची की आपल्याला फक्त देवानी मनुष्याला वाणी दिलेली आहे, मग इतर प्राणी पक्ष्यांना वाणी नाही, ते नाम घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. म्हणून आपण मोठ्यांना उच्चार केलेलं नामस्मरण त्यांच्या कानावर पडतं आणि ते उठवून जातात. म्हणून सगळा जग मनातल्या मनात करायचा नसतो, काही जग मोठ्यांना सुद्धा करायचा असतो. एकदा आपण नामघोष करूया. जय 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 जय
येतात काकजातीच्या निमित्ताने एक पंड्या देवळामध्ये गेला, पण घड्याळ बंद पडलं होतं, त्यामुळे वेळेच्या अगोदरच पोहोचला. आणि देवळात बघतो तर पांडुरंग तिथे कधी नाही. आणि पांडुरंग कुठे गेला आपण बघतोय तर पांडुरंग ज्ञानोबा तुकाराम असा बदलण्यास करत होता. तेव्हा तो पंड्या विठोबाला विचारला की असं कसं काय भगवान, मी त्यांची नामस्मरण का करता? तर म्हणे, अरे माझ्यापेक्षा मला माझ्या भक्तांचं नामस्मरण जास्त आवडतं. हे पांडुरंगाने सांगितल्यामुळे पांडुरंगाचा जय जयकार न करता वारीला ज्ञानोबा तुकाराम म्हणून वारी केली जाते. असे हा पंढरीचं महात्म्य. आणि शेवटच्या चरणामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात, तुका म्हणे आम्हा अनाथ कारणी, आम्ही अनाथ आहोत. म्हणजे पांडुरंग ही सगळ्यांचीच माऊली आहे. विठू माऊली आता ठिकाणी ज्याला कोणी सगळे सोडले नाही अशा सगळ्यांची ही विठू माऊली आहे. म्हणून हे संत म्हणतात की आम्हाला की आम्ही अनाथ असतो तरी आमचा अंगीकार करणारी अशी विठू माऊली आहे. आणि तिने आमच्यासाठी काय केले आहे? आम्हा कारणे पंढरी निर्माण केली. म्हणजे ज्याला जे नाही ना ते देण्यात जास्त मन पडली. एखाद्याला बाईला भरपूर साड्या आहेत, तिला साडी तिला काही वाटलं नाही, बापाटी एक घर पडेल असं. पण जर एखादीला ती गरीब आहे, तर खरंच आवश्यकता आहे असं जर आपण दान केलं तर ते तिला नक्कीच हवे की ती 4 वेळा आपल्याला ती नेसून सुद्धा लागते. म्हणून अनाथ कारणे आमच्यासारख्या अनाथांसाठी ह्या पांडुरंगाने या पंढरीची निर्मिती केलेली आहे असं तुकोबा म्हणतो. आणि फक्त त्यांच्यासाठीच नाही तर तुमच्या मुलासाठी सुद्धा हे भगवंतांनी वैकुंठ केले आहे. हे चंद्रभागेच्या तीरावरती केले आहे. म्हणून उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले तीर्थक्षेत्र. तीर्थ नाही तर तीर्थक्षेत्र कधी होतं? ज्यावेळेला नदीचा कान आहे, तिथे देवाचं वास्तव्य आहे आणि संतांचं वास्तव्य आहे, तेव्हा ते तीर्थक्षेत्र होतं. बघा, पंढरपूरला अनेक संत आहेत की पांडुरंग म्हणजे देव आहे, संत आहे आणि चंद्रभागा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे 3 वैशिष्ट्य दिसण्याशिवाय तुम्हाला तिथे तीर्थक्षेत्र म्हणता येत नाही. म्हणून अशा चंद्रभागेच्या तीरावरती सगळ्यांनी स्नान करावं. आयुष्यात एकदा तरी पंढरीला जावं. मी तर म्हणे एकदा तरी पायी चालत जावं. म्हणजे तो अनुभव वेगळा आहे. खरोखर आपण घरदार विसरतो हा अनुभव माझा स्वतःचा आहे. पण ज्यांना शक्य नाही चालत जाणं, तेव्हा गौंदर्यात सुद्धा वारी जाते की समाज विचारते की आपण करावी की नाही नक्की तर बस तिकडे जावं. पण ही वारी नक्की करावी अशी ही चंद्रभागाने असणारी पंढरी खरोखरच मोठं तीर्थक्षेत्र आहे. आणि ह्या पंढरीचा महिमा, या चंद्रभागेचा महिमा करता आपल्याला मूळ तत्त्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगतात.
आयुष्यावर असलेले संत त्यांचा आपला चरित्रबद्ध आहे. व्यवसाय होता शिवट्यांचा आणि त्यांचा मुलगा नामदेव. या नामदेवाशिवाय भगवंताला अन्य काहीही प्रिय नव्हतं असा भक्त म्हणजे नामदेव. व्यवसायासाठी रामाशेट्टीला गावोगावी जायला लागायचं. या रामाशेट्टींचा दररोजचा नियम होता की घरी जो स्वयंपाक केला जाईल. स्वयंपाक म्हणजे स्वतः केलेला स्वयंपाक किंवा स्वयंपाक म्हणतात. बाहेरून आणलेला स्वयंपाक म्हणत नाही. पण हल्ली प्रथा झाली 15 माणसांचं पाना घरी बोलवायची. बायकांना आम्ही काम करायचं असं. बायकांना आम्ही खूप पुरुष देत नाही. कालारे बसते अहो आम्ही शेजारी पदार्थांचा मदतीला येत होती. त्यामुळे सगळे एकत्र पडतो म्हणून ही वेळ. पण पूर्वीच्या काळी घरात नव्हतं काढलं की सगळे मदतीला डवल्यापासून असायचे. ते चित्रात पुन्हा दिसेल माहिती. पण घरात झालेला स्वयंपाक त्याचा नैवेद्य पांडुरंगाला करून दाखवण्याचा नेम रामाशेट्टींचा होता. आणि एक दिवस गावाला जाण्यासाठी तो नेम घडणार नव्हता. म्हणून आपल्या 5 वर्षाच्या नामदेवाला रामाशेट्टी जवळ होते. नंतर नाम्या मला आपले जावे लागणार आहे. माझं एक काम करशील ना. मी जसा पांडुरंगाला करून नैवेद्य दाखवतो तसा कुठे दाखवशील ना. नाम्या बरोबर आणि मग नामदेव महाराज वडिलांनी सांगितल्याप्रमाणे देवळामध्ये आईने दिलेला नैवेद्य घेऊन गेले. पांडुरंगाला नैवेद्य समर्पण केलंय. आपण दाखवण आणि समर्पण करण्यामध्ये तर कधी एकदा आपण देवाला दाखवतो आणि खातो अशी आपली अवस्था होती. पण या लहानच्या नाम्याला बाबांनी सांगितलेलं काम करायचंय म्हणून पांडुरंगाला नैवेद्य समर्पण केलं आणि वाट बघतोय आता की कधी पांडुरंगाला नैवेद्य भक्षण करेल. पण प्रगट निघून गेला. पांडुरंगाने ते जेवण केलंच नाही.
मी पण त्याच वयाचा आहे, पण आता जर तुम्हाला रक्षण केला नाही तर मी तुझ्या चरणावरती मस्तक वापरून प्राण देईन. आणि खरोखरच कृती केली आहे, नुसती वैद्यना नव्हत्या. आणि त्यांनी असं करायला सुरुवात केली. आणि पांडुरंग पंडित झाले, पांडुरंग नाम्याला म्हणताय, अरे दगडाचा देव कधी जेवतो का? नाम्या म्हणतोय, दगडाचा देव कधी बोलतो का? तू बोलू शकतोस म्हणजे जेवू शकशील. आणि पांडुरंगाने ते भावभक्तीचं जेवण मान्य केलंय. आता रिकामं ताट घेऊन घरी आला. आता कोणाला म्हटले याचं बेनिफिट काय? पांडुरंगाने खाल्ला. आता तिला अशी चिंता पडली की पांडुरंग बेनिफिट खाईल कसा? आणि ही गोष्ट रामाशेट्टीच्या कानावर पडली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रामाशेट्टी गेले, पण आज नाम्याला बोलले आणि नाम्याला सांगितले, आज नैवेद्य दाखव, गरज मान दाखवत असतो. आणि खरोखरच त्यांनी बघितलं की आपल्या नाम्याने दिलेला नैवेद्य पांडुरंग भक्षण करतो असा आपला मुलगा खूपच भरता. मनामध्ये फार धन्यता झाली. हा पांडुरंगासाठी बराच वेळ आपल्या दिवसातला पांडुरंगाच्या रावणामध्ये असायचा. होता होता मोठा होतोय, पण पांडुरंगाशी बोलावं, आपलं मनोगत सांगावं अशी योग्यता नाही. होता होता वय वाढले, वेळ निवाम झालाय. आणि काय झालं की आपला व्यवसाय ते करायचं, कुटुंब चालायचं कसं? रामाशेट्टी म्हटले म्हणून त्यांनी एकदा कपडे विकण्यासाठी म्हणून बाजाराला पाठवले. पण नाम्याला धंदा कुठे करता येत होता? त्यांचा धंदा होता तो नामाचा धंदा. आणि शेजाऱ्यांनी वगैरे त्या व्यापाऱ्यांनी सांगितलंय की अरे या दगडात सुद्धा त्यांनी नसते वाटलेले कपडे घाल. आणि नामदेवांनी बरोबरच त्यांना कपडे घातले. पण दगड का पैसे देणार आहे? आता पैसे नाही म्हणून जामिनासाठी काय आणलं? मुंडा आणला. वडिलांना असं वाटलं गाठोडं संपलंय म्हणजे छान व्यवसाय केलाय आपल्याला. पण वास्तविक पाहता पैसे मिळालेच ना. तो धोंडा घरी आणल्यानंतर वडील राबवले. पण त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांना कळलं की हा धोंडा म्हणजे काय हो? नामदेवांच्या हस्तस्पर्शाने झालेला तो पैस होता की त्याला रोखंडी सडई लागली तर ती सोडीच नाही. आणि मग त्यांची योग्यता त्यांना कळली. पण नामदेवांना फक्त रावणातलाच देव म्हणजे देव ही कल्पना होती. पण भगवंताला असं वाटत होतं की चराचरामध्ये माझ्या नाम्याला मी दिसलो पाहिजे. यासाठी काय केलं? सकल संत भेटीचा योग पांडुरंगाने निर्माण केला. देवी लोकीचा राहणार संत गोरोबा कुमार, घट निर्मावयाचा व्यापार वृत्ती सदा पांडुरंगी. गोरोबा काका अहो मोठा पारमार्थिक अधिकार असले की ज्यांचा अधिकार होता संत पारखण्याचा. आणि या गोरोबा काकांकडे सगळे संत आलेले आहेत. त्या देवाची सगळी भावंड आलेली आहेत. आणि छोटी मुक्ताबाई सुद्धा आहे. मुक्ताबाई त्या गोरोबा काकांच्या अंगणामध्ये गेली. अंगणामध्ये खडे बदलायचे होते, कुंभाराचं चाक होतं, कापूचे गुजारे होते, रांजण होते पाण्याचे भरलेले. पण अशी एक वस्तू तिला सापडली की ती वस्तू काय आहे हे तिला कळेल. म्हणून ती घेऊन गोरोबा काकांकडे गेली आणि म्हणते, हे काय हो काका? तेव्हा ते म्हणतात, अगं हे कापड नाही आणि कच्च झालंय म्हणतो का पक्क झालंय हे बघण्यासाठी आम्ही मीठा वापर करतो. आता ही मुक्ताबाई काय म्हणते
देवनिर्मित मळतीच आहेत ना, ती कच्ची आहेत का पक्की आहेत हे तुम्ही सांगू शकाल का? गोरोबा काकांनी म्हटलं हो. आणि मग पहिलंच आपण निवृत्तीनाथांच्या मस्तकावर आपण पण हो नाही तर सुना. गोरोबा म्हणताय हे फक्त मळतंय बरं का. पुढे ज्ञानेश्वरांच्या मस्तकावर होता 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 त्या नामदेवांची पाडी होती. आता गोरोबा काका हे थापटणं त्यांच्या मस्तकावर आपटणार तेवढ्यामध्ये ते चक्कर उभे राहिले आणि म्हणताय काय ना कोरखेळ चाललाय, ही मुलगी सांगते आणि तुम्ही ऐकता. आणि मग मुक्ताबाई म्हणते हे म्हणतो तत्व दिसतंय, कारण जयाला देवाचा अखंड शेजार काय अहंकार नाही. ही बोलते परकरी मुलगी आमची. अहो परकरी म्हणजे काय? पर म्हणजे परमात्मा आणि त्या परमात्म्याचा फरक तिच्या मस्तकावर आहे अशी ही परकरी मुलगी. आणि हे आपल्याला कच्चा ठरवल्या म्हटल्यानंतर टीव्हीमध्ये रागाने हे ताबडतोब पांडुरंगाच्या रागुणामध्ये आले आणि पांडुरंगाला सांगताय की मला त्यांनी सगळ्यांनी कच्च ठरवलं. आता रागवलेल्या माणसासमोर समोरच्या माणसाने गप्प बसायचं असतं ना, त्याच्यामुळे त्याचा राग अजूनच उपाडू म्हणून पांडुरंगाने सगळं शांतपणे ऐकून घेतलंय. आणि मग नातेवाईकांचं म्हणणं ऐकून झाल्यानंतर पांडुरंग म्हणतोय की अरे त्यांनी तुला कच्चा ठरवला, तुला लाच मी वाटली. राग हा राग कधी येतो? जेव्हा द्वैत असतं ना तेव्हा हा राग येतो. तू फक्त मला माझ्या मूर्तीमध्ये बघतो, पण मी जरामध्ये भरलेला. मग असं असताना तुझी ही दृष्टी आहे ना ती तुला बदलायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुला सदृढ करायला पाहिजे. नामदेव म्हणताय की अरे तुझी प्राप्ती करण्यासाठी सदृढ करायचा असतो ना, मग तू तर माझ्याशी बोलतोस, देवत खातोस, मग कशासाठी हवे सदृढ? तेव्हा भगवंत नामदेवांना समजावत आहे की अरे दृष्टी असली तरी एखादी वस्तू बघण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो की नाही? जर खोलीतले दिवे गेले त्याला दृष्टी असते, पण एखादी वस्तू दिसते का? तसंच मी चराचरामध्ये ठरलेला आहे हे दिसण्यासाठी तुला सदृढ कृपेचा सूर्यप्रकाश तुला मिळायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुला सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. गुरुची शरण गुरुची शरण कशामध्ये गुरूंची आवड म्हणजे हा सात्विक अहंकार होणार, पण देवाला अहंकार चालत नाही. ते म्हणताय नाम्या मग तुझ्याकडे तू भक्तीनी पारमार्थिक तुझ्याकडे दृष्टी आहे म्हणून जर तू मला दत्तराजामध्ये प्रकट केलं,
आणि हे गुरु काय करतात, तर तुझं लहान मुलासारखं आहे. आईकडे खाऊसाठी हट्ट करायचा आणि आईने खाऊ आणला की नको म्हणायचं, तसं तुझं आहे. तुझ्याकडे आध्यात्मिक पारमार्थिक दूध आहे, त्यात तू अद्वैताची साखर घाल आणि सद्गुरूंना शरण दिला, तिथे ब्रह्मज्ञानाची खीर तुला वाचली. आणि मग माझी व्यापकता कशी आहे हे तुला कळेल. आणि मग त्यांनी काय होईल, तर तू जिकडे बघशील ना तिकडे तुला मी दिसेल. यासाठी इतरांना शोध करावा. जायची इच्छा नव्हती तेव्हा पुन्हा गणपत समजून घालताय. माहेरून जाताना मुलगी कष्टाने जाते तिची सासरी, पण तिचं त्याच्यामध्ये भलं असतं, ती सौख्याला उपभोगते सासरी, तसं तुझं होणार आहे. म्हणून तू आमच्या नागनाथाच्या इथे जा असं सांगितलंय. आणि मग हरिपदाला वंदन करून आमचे निघाले देवाचा धर्म करत आमच्या नागनाथाला मंदिरात गेले. आणि काय दृश्य दिसतंय, एक वृद्ध आतमध्ये अतिशय जर्जर असं शरीर आहे, पायामध्ये बाणा घातलेले आहे आणि बाणा घातलेल्या पायात सकट ते पाय शंकराच्या पिंडीवरती ठेवलेले आहे. चांगल्याच्या चक्रा चालू नये म्हणून त्याच्यावर तेल घालत असत, ते तेल सुद्धा त्या पिंडीवरती घडत. हे दृश्य बघितलंय आणि अत्यंत क्रोधायमान झाले. अहो काय करताय तुम्ही? आणि मग तुम्ही या मंदिरात असं अभिजित कृत्य करता, हीच का मुलांची शिवपूजा करण्याची पद्धत आहे असं म्हटलंय का? आणि ते वृद्ध म्हणतात, हळूच डोळे उघडताय, श्री आनंदामध्ये म्हणताय, कोण आहे? द्वैत अद्वैत विधी आणि धी हे मला सगळं सारखं. तुला जर ती पिंडी वाटत असेल तर त्या पिंडीवरनं माझे पाय, तिथे पिंडी नसेल, शिवलिंग नसेल, पण तुला जी पिंडी दिसते तो मला दगडच दिसतो. सर्वात्मक अशी दृष्टी ज्यांना असते त्यांची अद्वैत स्थिती अशी होत असते. मनामध्ये म्हणताय, पांडुरंगाने हेच दिसत नाही, या वेगळ्या दिशेला माझे गुरु म्हणून पांडुरंगाने सांगितलंय. पण आत्ताच्या आत्ता ते पिंडीवरचे त्यांचे पाय टाकायलाच पाहिजे. आणि म्हणून पिंडीवरचे पाय उचलले. आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवताय. पण चमत्कार काय,
आलो पुन्हा शंकराचे शिवलिंग तयार झाले. परे शिवलिंगा वाचून, परे शिवलिंगा वाचून, गमसेना एक स्थान घेत्या दे. जसं डोल फिरत राहतं तसे इथे पाय ठेवावे, शिवलिंग निर्माण झाले दुसरीकडे ठेवा. असं करत करत नांदेड महाराज त्यांचे पाय ठेवून डोल फिरत आहे. पण शिवलिंगाशिवाय त्यांना एकही स्थान मिळालं नाही. आणि ह्या कृतीमध्ये काय झालं तर गुरुपदांचं स्पर्श झालाय आणि वृत्ती बदलते घडते. आणि मनामध्ये म्हणतायत की नाही नाही ते त्यांना बोललं. आता मात्र गुरूंची ओळख पटली आणि स्नेहार्थ नजरेने विसोबा केंद्राने त्यांच्याकडे बघितलं. आता त्यांचं मन हे अनुग्रह देण्याच्या सारखं झालंय म्हणून तुम्ही तयार. विसोबा केंद्राने त्यांना आसन घालायला सांगितलंय. पद्मासनामध्ये बसले. खेचरी मुद्रा कशी लावायची हे सांगितले आणि मंत्र दिलाय. रामकृष्ण हरी विठ्ठल कृष्ण. समाधी समस्तकावरती कृपाहस्त ठेवलाय. एक प्रगट त्या समाधी आनंदामध्ये त्यामध्ये आहे. विसोबा केसर त्यांना विचारताय की आता तू कसा आहेस. आता मी सच्चित आनंद असं नामदेवांनी त्यांना सांगितलं. आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले. सद्गुरू नामे ते पूर्ण कृपा आहे. मी जे वस्तुदा ती माझी डोळ्यांचा डोळा उघडीला येणे देव तिथे येणे आनंद आहे. अहो सद्गुरू जो आपल्याला आनंद देतात तो आनंद शाश्वत आनंद असतो. आणि हाच शाश्वत आनंद नामदेवांना विसोबा केतनांकडून मिळाला. त्यांनी त्यांना जागृत केलंय आणि सांगितलंय की हा तुझा आनंद चिरकाल टिकेल. आता तू पंढरीस जा. गुरूंना वंदन करून नांदेड महाराज पंढरीस आले. पण येता येता भगवंतांनी परीक्षा घेतली की सीता नदीच्या काठावरती स्वयंपाक करत असताना भाकर करून झाले आणि वरण टाकत होते फोडणी. तर श्वान रूपामध्ये पांडुरंग आले आणि भाकर वळवून दिली. पण नामदेवांची दृष्टी आता कशी झाली की चराचरामध्ये पांडुरंग बघण्याची. ते तुपाची वाटी घेऊन त्या श्वानाच्या मागे जातात आणि म्हणतात पांडुरंगा नुसते भाकर खाऊ नका बरं, पोटात होते म्हणजेच जी वृत्ती त्यांची दृष्टी होती ती फक्त पांडुरंगाची मूर्ती म्हणजेच पांडुरंग ते असं न होता आत्मवत सर्व भूतेषु अशी दृष्टी सद्गुरूंमुळे त्यांना मिळाली. असे हे नामदेव महाराज की त्यांनी भागवत धर्माची ध्वजा ही पंजाबापर्यंत शिखांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा जवळजवळ 65 पदं ही नामदेवांची आहेत. इतकी नामदेवांनी आपली भागवत धर्माची ध्वजा ही भारतभर तिथे नामदेवांचं मंदिर सुद्धा आहे. मग हे मंदिर नामदेवांनी सगळ्यांना भक्तीची चळवळ त्यांनी केली म्हणून त्यांना भक्त शिरोमणी असं म्हणतात. जसं नाथांना शांतीब्रह्म म्हणतात तसं नामदेवांना भक्त शिरोमणी अशी उपाधी. नामदेवांनी ज्या वेळेला ही सगळी भक्तीची चळवळ केली पहिले आत्मचरित्रकार सुद्धा नामदेवांना म्हणतात. चरित्रकार सुद्धा त्यांनाच म्हणतात. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र हे नामदेवांनी लिहिलेले आहे. वास्तविक ते बरेच मोठे होते पण नाम्याचा अधिकार हा त्यांना पांडुरंगाने सांगितला होता
आणि म्हणून त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला पांडुरंगाने नामदेवांना पाठवलेलं होतं. असेही नामदेव महाराज चंद्रभागेच्या तीरी राहणारे, पण शेवटची त्यांची इच्छा होती की माझ्या वरून सगळ्यांची माझ्याला संतचरण व्रत लागले पाहिजे. म्हणून पांडुरंगाच्या देवळाच्या इथे नामदेवाची पायरी आहे. आज आपण त्याला पाय लावत नाही, पण त्यांची इच्छा अशी होती की सगळे संत माझ्यावरून दर्शनाला यावे. असे हे थोर संत या चंद्रभागेच्या ती म्हणजे चंद्रभागा जशी थोर तसेच हे संत सुद्धा थोर आहे. म्हणूनच असा ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा केला ऐसा विटेवर देवा म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात की चंद्रभागेमध्ये स्नान करा, दंडशिलेवर 2 पावलांचा दररोज आम्हाला अभिनव द्या आणि मग माझं दर्शन घ्या, कारण मी अनाथांचा नाथ आहे. म्हणून तुकोबा म्हणतात की तुकामुळे आम्हा अनाथ आहे. हे पंढरी हे भृगु वैकुंठ हे अनाथांसाठी आपल्यासाठी पांडुरंगाने निर्माण केलेलं या चंद्रभागेच्या तीरावरचं तीर्थक्षेत्र आहे आणि आपण त्या तीर्थक्षेत्रामध्ये पावन होऊया. म्हणून धूळ गद्या तुकोबा सांगतात उदंड पाणी उदंड Thank you.
Hare